आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. उदगीर येथे आयोजित पत्रकार अधिवेशन निमित्त सेलूत बैठक संपन्न. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे 44व्या 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन उदगीर येथे दिनांक 18 व 19 एप्रिल रोजी आयोजित केले आहे. या अधिवेशनानिमित्त ग्राम व तालुका स्तरावरील पत्रकारांनी उपस्थित राहण्यासाठी मुख्य विश्वस्त माननीय एस.एम. देशमुख साहेब यांचा निरोप व निमंत्रण घेऊन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नायकवाडे सर यांचा परभणी जिल्हा दौरा आज दिनांक 31 मार्च मंगळवार रोजी सेलू शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या समवेत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रभू दिपके, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजकुमार हट्टेकर, पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर यांची उपस्थिती होती. यावेळी राज्य सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नायकवाडे यांनी उपस्थित पत्रकारांना उदगीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशन संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले व अधिवेशनास हजर राहण्याचे आवाहन केले. तदनंतर ईद निमित्त छोट्या खानी कार्यक्रम म्हणून सेलू तालुका पत्रकार संघाचे सेलू तालुका उपाध्यक्ष पत्रकार अब्रार बेग यांच्या निवासस्थानी ईद मिलन निमित्त शिरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेलू तालुका मराठी पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ सदस्य कांचन कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद इलियासभाई नवाब, पत्रकार संघाचे सेलू तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल, मोहसिन मामू, रेवणप्पा साडेगावकर, पठाण असगर खान, संजय मुंढे, डॉक्टर विलास मोरे, शिवाजी शिंदे, निळकंठ पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती. सेलू नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 शिवाजीनगर भागामधून निवडून आलेले प्रशांत ठाकूर यांचा आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परभणी शहरात धावत्या ऑटोने पेट घेतल्याने परिसरात उडाली खळबळ. परभणी शहरातील बसमत रोडवर धावत्या ऑटोने पेट घेतल्याची घटना आज दिनांक 1 एप्रिल बुधवार रोजी घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. परभणी शहरातील बसमत रोड परिसरात असलेल्या वसंतराव नाईक पुतळा परिसरामध्ये ऑटो आल्यानंतर चालकाला ऑटोमधून धूर निघत असल्याचा लक्षात आले. वेळीच सावधगिरी दाखवत त्याने ऑटो रस्त्याच्या बाजूला उभा केला. त्यावेळी ऑटोमधून धूर निघत होता. त्याच दरम्यान अचानक ऑटोने पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. सोबतच अग्निशमन दलाला देखील कळवण्यात आले होते, परंतु तोपर्यंत संपूर्ण ऑटो जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. कापूस दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मिळाला चांगला दर. सभापती डॉक्टर संजय रोडगे. खाजगी कापूस बाजारात सध्या तेजीचे वातावरण असून आज दिनांक 1 एप्रिल बुधवार रोजी कापसाला समाधानकारक दर मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाजारात कापसाचे किमान 7,000, कमाल 8,475 तर सरासरी 8,400 इतके भाव नोंदवण्यात आले. सेलू बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील निपाणी टाकळी येथील शेतकरी रामप्रसाद गिराम यांच्या कापसाला प्रति क्विंटल 8,475 इतका उच्चांक दर मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. खाजगी कापूस लिलाव विक्रीवेळी सेलू बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे, संचालक ॲडव्होकेट दत्तराव कदम तसेच कापूस खरेदीदार गोपाल काबरा, नारायण शर्मा, आशिष बिनायके, सतपाल सिंग यांच्यासह प्रसाद जिनिंग व शिवधारा जिनिंगचे ग्रेडर उपस्थित होते. यावेळी बाजार समितीचे प्रभारी सचिव एकनाथ राऊत यांच्यासह कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कापूस विक्रीस आणताना तो कोरडा व स्वच्छ असावा. तसेच चांगल्या प्रतीचा व फरदड कापूस वेगवेगळा आणल्यास अधिक दर मिळण्यास मदत होते. सेलू बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांनी आपला कापूस विक्रीसाठी
सेलू बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्ड पाथरी रोड येथे आणावा असे आवाहनही सभापती डॉक्टर संजय रोडगे यांनी केले. पूर्णा शहरात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा. सध्या सुरू असलेल्या आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत असून त्याची झळ आता थेट ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली आहे. पूर्णा शहरात इंडियन गॅस एजन्सीसमोर गेल्या 15 दिवसापासून ग्राहकांच्या अक्षरशः लांबच लांब रांगा लागत असून गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची प्रचंड धावपळ सुरू आहे. गॅस सिलेंडर बुकिंगची ऑनलाईन व फोन सेवा गेल्या काही दिवसापासून सुरळीत चालत नसल्याने आणि ग्राहकांना गॅस बुकिंग करण्यासाठी नाहक त्रास होत आहे. अनेक ग्राहकांनी वेळेवर बुकिंग करण्याचा प्रयत्न करूनही बुकिंग होत नसल्याने त्यांना प्रत्यक्ष एजन्सीवर जावे लागत आहे. परिणामी एजन्सीसमोर सकाळपासूनच महिलासह ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. विशेष म्हणजे एजन्सीकडून घरपोच गॅस वितरण सेवा जवळपास बंदच असल्याचे चित्र आहे. ग्राहकांना स्वतः एजन्सीवर जाऊन गेट पास घ्यावा लागतो आणि त्यानंतरच गॅस सिलेंडर दिला जात आहे. या प्रक्रियेमुळे ग्राहकांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जात असून रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना याचा मोठा आर्थिक फटका बसत असून डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकांची आर्थिक लूटसुद्धा होत आहे. संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन घरपोच गॅस डिलिव्हरी करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य ग्राहकांमधून होत आहे. पोलीस व होमगार्डची गच्ची धरल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील यात्रेदरम्यान बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस व होमगार्ड पथकासोबत एका इसमाने हुज्जत घालत ढकलाढकली केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अमर हबीब चौस हे पूर्णा तालुक्यातील मौजे आहेरवाडी येथे दिनांक 31 मार्च मंगळवार रोजी सकाळपासून यात्रा बंदोबस्तसाठी ते आपल्या पथकासह दाखल झाले होते. यावेळी विविध ठिकाणी होमगार्डना बंदोबस्ताचे पॉईंट वाटप करण्यात आले. दरम्यान मंदिराच्या पाठीमागे सुरू असलेल्या कुस्तीच्या दंगलीदरम्यान दुपारी सुमारे 3:45 वाजता प्रचंड गर्दी झाली. गर्दी नियंत्रणासाठी पोलीस व होमगार्ड लोकांना बाजूला करण्याचे काम करत असताना तुकाराम नामदेव मोरे राहणार आहेरवाडी यास मागे सरकण्यास सांगितले असता त्याने आदेश पाळण्यास नकार देत होमगार्डशी वाद घातला. यावेळी संतप्त झालेल्या मोरे यांनी होमगार्ड इंगोले यांना ढकलले. पुढे हस्तक्षेप करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्यांनी गच्ची धरून ढकलल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. घटनास्थळी उपस्थित पोलीस पाटील बालाजी मोरे तसेच ओंकार मोरे व ज्ञानोबा मोरे यांनी तत्काळ मध्यस्थी करत संबंधितास बाजू नेले. या घटनेमुळे यात्रेतील काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तुकाराम मोरे यांच्या विरोधात विविध कलमान्वये पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गंगाखेड तालुक्यातील खडी गावच्या रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन. गंगाखेड तालुक्यातील खडी, चिंचटाकडी, गौंडगाव, मैराड, सावंगी मार्गे धारासूर या रस्त्याचे नूतनीकरण मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. ते तत्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी गंगाखेड परभणी या राष्ट्रीय महामार्गावर आज दिनांक 1 एप्रिल बुधवार रोजी विद्यार्थी व गावकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ओंकार पवार, सुरेख इखे, कॉम्रेड प्रसाद गोरे, रमेश पवार, मधुकर कदम, संतोष जाधव, श्रीनिवास जाधव, अमोल जाधव, शिवाजी जाधव, दत्ता जाधव, बालासाहेब कुगे, वामन ढोबळे, उत्तम दसवंते, शालेय विद्यार्थी व अनेक गावातील गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार अहमद अजीम यांच्यामार्फत
मुख्यमंत्री यांना आपल्या मागण्याच्या संदर्भातील निवेदन सादर केले. त्याद्वारे खडीपाटीपासून चिंचटाकडी, गौंडगाव, मैराड, सावंगी मार्गे धारासूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील 2 वर्षापासून या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम प्रलंबित आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्यावर मोठमोठे झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहने दिसत नाही. बांधकाम विभागाला वेळोवेळी कळवून देखील कोणतीही दखल घेतली जात नाही. उपविभागीय अभियंता गंगाखेड यांच्या उदासीन कामकाज पद्धतीमुळे जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. सेलू शहरात महावीर जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज दिनांक 30 मार्च सोमवार रोजी विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा व भगवान महावीर प्रतिमेच्या पालखी मिरवणुकीत चिमुकल्यासह महिला, तरुण आणि सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सेलू शहरातील जैन मंदिरापासून सकाळी 8च्या सुमारास शोभायात्रा निघाली. सजवलेल्या पालखीतून भगवान महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सोबत अहिंसा रथ ही होता. सेलू शहरातील विविध भागातील प्रमुख रस्त्यांनी पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजराने व भगवान महावीरांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. महावीर जयंतीनिमित्त गेल्या 4 दिवसापासून जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीरांच्या जलाभिषेकासह स्वाध्याय, ध्वजारोहण, अभिषेक, पूजन, विविध धार्मिक विधी, उत्सव, भजन संध्या, विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. आदिनाथ गोशाळेत सकल जैन समाजातर्फे चारा वाटप करण्यात आले. उत्सवासाठी सेलू शहरातील सकल जैन समाज बांधवांनी पुढाकार घेतला.